शिवसेनेला जय महाराष्ट्र करत विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे। हे तेच विलास शिंदे ज्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली होती आणि यावेळी शिंदेंकडे नाही जाणार मग कोणाकडे जाणार असं वक्तव्य केलेलं होतं। तेच शिंदे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे चाललेले आहे। अण्णा आज शिवसेनेत प्रवेश करताय, काय भावना आहे? शिवसेनेचाच प्रवेश मी माझ्याच घरी चाललो आहे ना, शिवसैनिकच आहे ना, शिवसेनेकडून जाऊ शकत नाही। जिथं बाळासाहेबांचे सोडून तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेना ही बाळासाहेबांची आणि जिथं बाळासाहेबांचे विचार आहे ती मला वाटलं खरी शिवसेना आहे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आज जर आपण मी तर आता जवळ बघितले 2 महिन्यात ते फक्त एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं जिथं कामाचं मूल्यमापन होत असेल, जिथं आपला सन्मान ठेवला जात असेल, शिवसैनिकाचा सन्मान राखला जात असेल ते फक्त तिथं राखला जातोय आणि म्हणून आज शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने त्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत जात आहोत। गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणावर होतं। काही नाही, नाटक बिटक करणारा कार्यकर्ता मी नाही, तुम्हाला सांगून देतो। ज्यावेळेस माझ्यावर जो अन्याय झाला तो सगळ्यात काही लपून झालेला नाही, उघड येतो। जे माझं हक्काचं पद होतं ते त्याला आणल्या पोरांना दिलं, एवढल्या पोरांना मागच्या पोरच्या आल्या पोरांना त्यांच्या हाताखाली आम्ही काम करायचं हा अवमान नाही का? आमच्यावर काही कुठे डाग आहे का? आम्ही पक्षाला कधी खाली पाहायला लावलं का? आम्ही काही चुकीचं काम केलेलं आहे का? 4 नगरसेवक निवडून आणणारा हा मतदारसंघ आहे, ते नगरसेवकच सोबत आहे, पदाधिकारी सोबत आहे, आमच्या इकडे एक माणूस फुटेल नाही। मग नेमचं आमचं मूल्यमापन होतं कसं आहे? मग आम्हाला डावललं का जातं आहे? जे 4 दिवस लोकसभेच्या प्रचारात आले त्यांना तुम्ही जिल्हा प्रमुख करता, जे उमेदवारी मागून लढले अंगावर गेल्या लोकांच्या निवडून आलं त्यांचं तुम्ही डिमोशन करता। हे मूल्यमापन नेमकं कोण करतंय? माझा पक्षप्रमुखांवरती आणि पक्षाचे नेते संजय राऊत साहेब यांच्यावरती अजिबात नाराजी नाही, पण त्यांना जे फीडअप करताय जे मधले आहे ना त्यांना तुम्ही विचारा, ते मूल्यमापन चांगलं करत नाही। नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील पक्ष दखल घेतली नाराजी व्यक्त करा नाही, पण मी स्वाभिमानी माणूस आहे, माझा स्वाभिमान दुखावला आणि जिथं स्वाभिमान सर्वसामान्य माणसाचं दुखवतो त्यावेळेस वेगळं काहीतरी चित्र घडतं। आजपर्यंतचा इतिहास मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, सगळं करा, सामान्य माणसाचं स्वाभिमान दुखू नका। तो स्वाभिमान दुखावल्यानंतर तो सामान्य माणूस आहे ना काय करून जातो हे त्याला पण कळत नाही, कारण आम्ही आजपर्यंत चुकीचं काम नाही केलं, आमच्यामुळे पक्ष कधी खाली पाहायला नाही लागलं, अडचणीत नाही आणला पक्ष आम्ही। पण ज्यावेळेस आमच्यावर जर असे परिस्थिती उद्भवत असेल, लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागले का तुमच्या मागचा पोरगा आला तो जिल्हा प्रमुख झाला, तुम्ही काय करत होते? एक तर तुम्ही काहीतरी चुकीचं काम करताय। मग हे मला दाखवायचं की मी चुकीचं नाही आहे, पक्ष नेतृत्वालाही आणि माझ्या लोकांनाही बी। आणि म्हणून आता मी ठरवले आमची ॲसेट काय माहिती का? हे आमची जनता, आमचे मित्रपरिवार, आमचे कार्यकर्ते, आमचे भाऊबंद, आमचे भाऊ, आमचे सगळे सोयरे, हे आमचे ॲसेट आहे। आमचे मतदार हे जे सांगतील आम्ही काय करतो माहिती का? आम्ही चुकीचं काम का करत नाही माहिती का? आम्ही फोन बंद करून ठेवणारे कार्यकर्ते नाही। आम्ही जर उद्या काही चुकीचं घडलं तर हे लोक आम्हाला सोडणार नाही। आम्ही यांच्या इज्जतीला आमच्या इज्जतीला घाबरतो, पक्षाच्या इज्जतीला घाबरतो। जिथं आमचीच कदर नाही, आमचंच मूल्यमापन नाही तिथं का आपण थांबायचं? पण पक्षाने पण तुम्हाला गटनेता महानगर केला काय? 4 नगरसेवक आणणार, एकमेव प्रभाग आहे माझा, मग 4 त्याचं बक्षीस आहे मला। मला तर यापूर्वीच मी आमदार खासदार, माझ्या नंतरचे लोक ज्यांनी काहीच केलं नाही ते आमदार खासदार होऊन निघून गेले। अजूनही काही शिवसैनिक असे जे म्हातारे झाले त्यांना काहीच मिळालं नाही, पण आहे त्याच्यात समाधानी। मी गटनेता झालो म्हणजे मी 4 नगरसेवक एकमेव प्रभाग होता आणि मला देणं होतं, ते माझं बक्षीस होतं। साहेबांनी सांगितलं हे तुझं बक्षीस आहे, पण मला तर वाटत नंतर मला आमदारकी देतील, खासदारकी देतील, काचाच पत्ता नाही। मग नको बी आम्हाला काहीच नको, पण इज्जत स्वाभिमान तर आमचा टिकून राहू द्या समाजामध्ये। म्हणून सांगितलं पक्षप्रमुखावर माझा अजिबात रोष नाही, राऊत साहेबांवर नाही, पण जे मधले आहे ना त्यांच्यावर माझा रोष। आता तुमच्यासोबत किती लोक गावा फिरून येले, अख्खे पक्ष फिरून येले, परत ते बॉस आहे, आम्ही तिळच आहे, तरी आम्ही म्हणजे असं परक्यासारखं आम्हाला वाटतंय। मीच नाही, असे अनेक लोक आहे भविष्यात तुम्हाला दिसतील। अख्ख्याने आता वाट धरली आहे, कुठली? बाळासाहेबांच्या विचाराची वाट, म्हणजे खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची साथ द्यायची आता बस। किती लोक तुमच्यासोबत असणार आहे? किती लोक आज प्रवेश करत आहेत? माझ्यासोबत 8 नगरसेवक आहेत, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, 30-35 सरपंच आहेत, पंचायत समित्यांचे 6 सदस्य आहे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहे, बँकेचे काही चेअरमन आहे आणि असंख्य शिवसैनिक आपल्याला दिसेल। सगळे जेव्हा एक रस्त्याला लागतील आणि हे सगळे वर्गाने काढून आम्हाला निवडून देतात, त्यांचं नको ऐकायला का? मग ऐकायचं नेमकं कोणाचं? त्याच्यापेक्षा यांचं नाही ऐकलं तर मग गरीब असतो। पण मी त्या कालही बोललो, आमच्या लोकांचं जर स्वाभिमान दुखला ते म्हणले गरीब असतं, मी गरीब असणारा कार्यकर्ता आहे आणि जर 30 वर्ष तुम्हाला दिले तर आमचं थोडंसं काही टिकवा, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही। शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आपल्यासोबत आहे। दादा, खरं तर राम लक्ष्मणाची जोडी महापालिकेतली ओळखल्या जाते, आज विलास शिंदे तुमच्यासोबत शिवसेनेत येत आहे, काय भावना आहे? सगळ्यात जास्त आनंद मला स्वतःला आहे,
कारण विलासांना हे माझे अत्यंत जुने सहकारी आहे आणि आज हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ते आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. माननीय शिंदेसाहेबांच्या बरोबर ते काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अण्णांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. मग तो पंचक्रोशीतला आहे, तो ग्रामीण भागातला आहे, तो अनेक ग्रामपंचायत सदस्य असतील, अनेक पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्या अण्णांबरोबर आज प्रवेश करत आहे. आणि नाशिक महापालिकेत मला सर्वात जास्त उपयोग कोणाचा होईल तो अण्णांचा होईल. कारण आम्ही बरोबर काम केलं, एका विचारांची माणसं आहोत आणि आपल्याला हे सगळं काम पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल. नाशिक महापालिकेत तुम्हाला आता फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा अत्यंत डौलानं फडकताना दिसेल. अण्णांच्या रूपाने शिवसेनेची ताकद ही नाशिकसह जिल्ह्यात वाढणार आहे. निश्चितपणे वाढणार आहे. हा अत्यंत लोकप्रिय नेता आहे. मला तर वाईट वाटतं की ही लोकं त्यांना सांभाळू शकले नाही. आम्ही किती म्हणजे मी कमीत कमी 3 वर्षांपासून अण्णांच्या पाठीमागे असेल, पण त्यांनी सांगितलं दादा आपली दोस्ती बाजूला. पण मी तुम्हाला सांगतो बघा का यांचं दुर्दैव आणि आमचं सुदैव आहे की अण्णांसारखा माणूस आम्हाला मिळाला, माझा मित्र मला पुन्हा मिळाला. आणि मी पुन्हा सांगतो की नाशिक महापालिकेत हे डबल इंजिन एक वेगळं काम तुम्हाला करून दाखवेल. एकूणच आपण बघतोय का विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. खरं तर पक्ष नेतृत्वावर नाराजी नाही, मात्र या खालच्या फळीने जे काही फिडिंग केलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे मी काही शिवसेना सोडत नाही आहे, शिवसेनेमध्येच चाललो असल्याची जी भावना आहे ती विलास शिंदे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.